नमस्कार, मी डॉक्टर पूजा कोहकडे सपकाळ, स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, ओम साई हॉस्पिटल, हर्सुल, छत्रपती संभाजीनगर. महिलांमध्ये वाढत्या वंध्यत्वाचे कारण म्हणजे बाळंतपणात विलंबन, जीवनशैलीची निवड, पर्यावरणीय विषारी पदार्थ आणि विविध वैद्यकीय परिस्थिती. उशिरा बाळंतपण, पहिल्यांदाच आई होणाऱ्याचे सरासरी वय वाढत आहे आणि वयानुसार विशेषतः 35 वर्षानंतर स्त्रीची प्रजनन क्षमता नैसर्गिकरित्याने कमी होते. आता वजन, जास्त वजन किंवा कमी वजन असल्याने ओव्हुलेशनमध्ये समस्या उद्भवते. फास्ट फूड, जंक फूडचे सेवन, उशिरा लग्न करणे, करिअर ही प्रायोरिटी असल्यामुळे मुलांचा विचार लांबीवर टाकणे, व्यायामाचा अभाव, चुकीच्या जीवनशैलीमुळे वजन वाढवणे किंवा ओबेसिटी, अतिरिक्त ताणतणाव आणि चिंता यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होणे, अनियमित आणि असंतुलित आहाराचं सेवन, धक्काधक्कीच्या जीवनशैली यांमुळे ओव्हॅरियन रिझर्व कमी होते, हॉर्मोनल इम्बॅलन्स सारख्या समस्या वाढतात आणि फर्टिलिटी समस्या निर्माण होतात. धूम्रपान आणि मद्यपान, धूम्रपानामुळे फॅलोपियन ट्यूबचे नुकसान होऊ शकते आणि अकाली अंडाशयाचे वय कमी होऊ शकते, तर जास्त मद्यपानामुळे प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. ओव्हॅरियन रिझर्व कमी होणे. आता ओव्हॅरियन रिझर्व असलेले स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता म्हणजे ओव्हॅरियन रिझर्व. वाढते वय, हॉर्मोनल इम्बॅलन्स, एंडोक्राईन डिसऑर्डर, बदलते लाईफस्टाईल आणि पर्यावरणामुळे स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता कमी होत जाते. वैद्यकीय परिस्थिती जसं पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, एक हॉर्मोनल विकार ज्यात ओव्हुलेशनमध्ये समस्या उद्भवते. हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे स्त्रियांमध्ये पुरुषी हॉर्मोन्सची पातळी वाढते. तसंच एका स्त्रीबीजाची पूर्ण वाढ होण्याऐवजी अनेक स्त्रीबीजांची अर्धवट वाढ झाल्याने ती फर्टिलाइज होऊ शकत नाही आणि ओव्हरीजमध्ये सिस्ट बनतात. एंडोमेट्रियोसिस, अशी स्थिती जिथे गर्भाशयाच्या अस्तरासारखे ऊती गर्भाशयाच्या बाहेर वाढतात, ज्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. लैंगिक संक्रमित संसर्ग, क्लॅमेडिया आणि गोनोरिया सारख्या संसर्गामुळे फॅलोपियन ट्यूबचे नुकसान किंवा अडथळा येऊ शकतो. पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीज, बहुतेकदा STIजमुळे ते फॅलोपियन ट्यूबमध्ये डाग आणि अडथळा निर्माण करू शकते. गर्भाशय आणि गर्भाशयाच्या ग्रीवेच्या समस्या जसं फायब्रॉइड किंवा पॉलिप सारख्या परिस्थिती प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात. लवकर रजोनिवृत्ती, अकाली रजोनिवृत्ती 40 वर्षापूर्वी वंध्यत्व निर्माण करू शकते. पर्यावरणीय विषारी पदार्थ, कीटकनाशके आणि औद्योगिक रसायनांच्या संपर्कामुळे अंड्याच्या गुणवत्तेवर आणि प्रमाणात नकारात्मक परिणाम होऊ शकतो. महिलांप्रमाणेच पुरुषांमध्ये देखील इन्फर्टिलिटीची समस्या दिसून येते. हे जरी खरे असले तरी मातृत्वाच्या प्रवासात आईचे एकूण आरोग्य आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची निरोगी स्थिती गर्भधारणेत मुख्य भूमिका बजावत असते. महिला वंध्यत्व म्हणजे काय? जोडप्याला 1 वर्षाहून अधिक काळ प्रयत्न करूनही मूल होऊ शकत नाही. म्हणजे महिलेचं वय जर 35 पेक्षा कमी असले तर. जर महिलेचे वय 35 पेक्षा जास्त असेल तर 6 महिन्याहून अधिक काळ प्रयत्न करूनही मूल होऊ शकत नसेल तर ही सुद्धा वंध्यत्व स्थिती आहे. नैसर्गिकरित्याने तुम्ही प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी काय करू शकता? तर संतुलित पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम करा, अँटीऑक्सिडंट असलेले पदार्थ खा, नाश्ता वगळू नका, दिवसातून एकदा तरी फायबरयुक्त जेवणाचा योजना करा, मल्टीव्हिटॅमिन घ्या, तुमच्या ताणतणावाच्या पातळी कमी करा, लठ्ठ असल्यास वजन कमी करा, निरोगी शरीराचे वजन राखा, धूम्रपान आणि मद्यपान टाळा. धन्यवाद.